सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तिने सदा चित्ता समाधान, सर्व सुख द्यालु सर्व अलंकार. आनंदे निर्भय डुलत असो ऐसा कोठे आठवाची नाही, असो ऐसा कोठे आठवाची नाही. देहीच विदेही भोगुदशा, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. आनंदी निर्भय डुलत सो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा. लागोनी दीपाप पुण्यांगा, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. आनंदी निर्भय डुलत सो विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठेत ते भीमरत्यं, वरं पुंडलिकाय दातो मुनीन्द्रे. समागात तिष्ठं तमानन्दकं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीव दरार्थावतारं. कलांकांक तेजं निकामोदि वस्त्रं, कलानी शिवादापनुदार दक्षं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावर झालो चराचरी. दयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तिचे वंदू श्री चरण श्री गुरूंची, ती नमस्कारो नियाता. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्मा. तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम जय राम जय राम.
रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुगटा मस्तक हे पाया हरी हरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा धीरे सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालु सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत सो प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग चैतन्यात विचार धोरणाचे महान संत कवी विठोबाचे लाडके भक्त निष्काम कर्मयोगी संत जगद्गुरु किंबहुना जगाचा संसार हिताचा व्हावा याच्यासाठी आपल्या संसाराची रांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबाराय किंबहुना संसाराच्या नावे घालोनिया शून्य हे वाक्य उच्चारणारे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा 3252 नंबरचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना एक विषय प्रतिपाद्य करून देतात। त्या ठिकाणी महाराज सांगतात नामस्मरण करा पण कसं करा त्याचं सूत्र महाराज अभंगात सांगतात विठ्ठल विठ्ठल अभंग चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली भूमी मौजी वजर आघाव येथील संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हे समस्त गावकरी मायबापांच्या सहकार्याने पांडुरंग परमात्म्यांच्या आगात कृपेद्वारा भगवंताच्या शुभ आशीर्वादाने भगवान बाबांच्या शुभ आशीर्वादाने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहामध्ये आपण श्री हरिभक्तपरायण आदरणीय गुरुस्थानी असणारे आमचे सतीशजी महाराज डोईफोडे यांच्या अमृत तुल्य वाणीतून आपण रामकथा साधे संगीत रामकथा श्रवण करीत आहात आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला 3ऱ्या क्रमांकाची सेवा आली हे मी माझे थोर भाग्य समजतो। विठ्ठल विठ्ठल सज्जन हो माय बापा हो मी कोणी साधू संत महात्मा असा कोणी नाही मी एक वारकरी आहे नवे नवे वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे आणि तुम्हा मायबापा समोर या ठिकाणी उपस्थित झालो हे मी माझे थोर भाग्य समजतो। पण तुम्ही सर्व श्रोते मंडळ माझ्यापेक्षा वयाने मोठे ज्ञानाने मोठे मानाने मोठे तब्येतीने सगळे काही मोठे आहेत मला काय तितका अनुभव नाही अनुभव असताना जगाला सांगितल्या जात नाही उपदेश सुद्धा केला जात नाही म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात जेने सवे चाखिले नाही चवे तो दुजियाती गोडी कैसी लावे या लागी जो पूर्ण अनुभवे तो तारी सद्भावे सद शिष्याशी अहो मग त्यानं कुठला अनुभव घेतला त्या जगाला काय सांगणार तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दांचे गौरव का मानिजे अनुभव एक आले अंगा ते या जगा देतासे महाराज म्हणतात अनुभव येथे पाहिजे साचार न चरती चार आम्हा पुढे सज्जन हो माय बापा हो आमच्या सारखे शब्द ज्ञानाने पटवून देणारे पुष्कळ आहेत
भरपूर शेर मिळतील पण पाठ केलेलं अनुभवाचं नाही. सांगतील दुर्लभ ज्ञानाच्या गोष्टी अनुभव कोटी कैसा गडे. शिकविल्या बोधाचे करतील अनुवाद अनुभव भेद नाही पुन्हा. म्हणून अनुभवात सांगणं वेगळं आणि पाठ करून सांगणं वेगळं. मला हा अनुभव कोणी दिला असेल तर ते माझे पांडुरंग परमात्मा आणि माझे गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय श्रद्धेस्थान पितृतुल्य गुरुवर्य संगीत विशारद मृदंग आणि मृदंग सम्राट गजाननजी महाराज खोरणे त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी उपस्थित आहे हे मी माझे थोर भाग्य समजतो. अन्य ठिकाणी संयोग जर का कोणी घडून आणला असेल तर ते आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण गुरुस्थानी असणारे डोई फोडे बाबा असतील त्यांच्या मार्गदर्शनाने. आणखी कोण कोण होतं कोण होतं आणखी गावकरी मंडळी समस्त गावकरी मायबापांच्या वतीने तुम्हा मायबापांची सेवा करण्याचा हा सुयोग विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे, उत्कृष्ट असा आहे, सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला 3252 नंबरचा अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना एक विषय सांगतात. नामस्मरण करा पण कधी मधी करू नका. मग कसं करा? सदा नाम घोष. एका साधकाने प्रश्न विचारला का हो तुकोबाराय मला सांगा आता आपल्याला जर का सर्दी ताप खोकला वगैरे काय आजार झाला तर कुठं जायला लागते? दवाखान्यामध्ये जावं लागते. चित्रपट काही पाहायचं असलं तर सिनेमामध्ये जावं लागतं. कीर्तन ऐकायचं असेल तर कीर्तन मंडपामध्ये यावं लागतं. तसं तुमचं नामस्मरण करायचं मग कुठं जावं लागेल? त्याचे काही जागा स्थळ वगैरे ठरलेलं असेल ना. महाराज म्हणतात आहे ना. कुठे? करू हरी कथा. ज्या ठिकाणी देवाचं नामचिंतन भजन कथा पूजन चालू असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नामस्मरण करा. बरं त्याचा फायदा काय? लोक फायद्याशिवाय काही सुद्धा करत नाही. त्याचा फायदा काय? तेने सदा चित्ता समाधान. तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त होईल आणि एकदा का समाधान प्राप्त झालंच की मग तुम्ही काय कराल? असो ऐसा कोठे आठवची नाही. तुम्ही इतकं नामस्मरण कराल इतकं नामस्मरण कराल तुम्हाला थोडीशी आवड लागली तुम्ही नामस्मरण इतकं कराल की तुम्हाला ध्यान सुद्धा राहणार नाही. मी कुठे आहे? मी काय करतोय? मी काय खातोय? मी काय पितोय? असो ऐसा कोठे आठवची नाही. इतकं तर काय देहची विदेही होऊ दशा. देहात राहून विदेही झाल्यासारखे तुम्ही व्हाल. कशामुळे? नामस्मरणामुळे. तुकोबाराय सांगतात आता आम्ही नामाच्या बळावरती इतके ताकदवान झालो इतके ताकदवान झालो की आता आम्ही अग्नीसारखं झालोय. आता आम्हाला काही सुद्धा छेदून जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आता मुलांना मला सांगा या ठिकाणी आग लावली. मुलांना बोला काय लावलंय? बोला 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 जरा मोठ्यानं बोला ना रे. काय लावली? हा आग. जरा चांगलं जोर भाकरी खाल्ल्यावर आग लावली आणि एखादी कागद घेतला. कागद कागद माहिती ना तो झाडाच्या इकडून घातला तिकडून काढला निघल का? सांग ना. आज जरा मोठ्यानं बोलायचं निघाल का? नाही. मावशा हो साधं उदाहरण घ्या. तुपाची काडी माहिती ना? बोल बाबा माहिती ना? ते तुपाची काडी घेतली असं जाळ केला सांगितलं इकडून घालते तिकडून काढते निघल का? निघल का? नाही निघल. बाबा हा प्रयोग कोणी सुद्धा करून पाहू नका कारण की तुपले महाग झालं. बाबा याचे परिणाम मारो लोकांवर दिसाला. लॉकडाऊन मध्ये आणखीन गावं कमी गेले आता आमची. मग गालपाल एवढे होते याच्यासारखे झाले आता. हे तुपाचे परिणाम बाबा. तूप असं झालं आमच्या गावात परत दिवशी पंगत होती. काय होती मावशा हो? जरा मोठ्यानं बोला. काय होती? तुम्हाला कसं का माहित? ना सांगितलं बरोबर आहे का म्हणलं आले होते जेवायला. पंगत होती पंगत. आता मध्ये वरण भात पोळीचं बेत होता. मग वरणावर काय वाढतात? बोला काय वाढतात? तूप. डालडा नाही वाढत काय आपली कंपनी घाटात आता. मला तर एकच दिवस राहायचं. मला वरण घेतलं बा फोडणीचं. तुमचा उद्याचा प्रश्न आहे. आता डालडा भेटते काय भेटते मला थोडी माहिती आहे. आता सगळं तूप वाढत आलं. मला पंगत वाढत होती. मासे एक लहान लेकरू आलं. ते बाबू वाढले लहान लेकरू आलं. त्याने तुपाचा डोना उचलला आणि गेला पंक्तीत. तूप घ्या तूप तूप घ्या तूप तूप घ्या तूप केलं ते पंक्तीत.
तितक्यात त्या पंक्तीच्या मालकाची नजर पडली. आय आय कोण इकडे इकडे कुठे गेलता तू पण ते घेऊन गेलो होतो का वाट कसं नाही का वाढायचं पण तू नको वाढू मग त्या रामरावले बोलवा. मग तो रामराव येते पंगत कशी बसली एकदा पाहून घेते. असं पजामा असं इतकं गुंडाळते असं 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 इथपर्यंत असा गुंडाळते. बाया माग सारते हात धुते चक 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 दुरण घेते बाबा ते असं त्या तुपाचं त्या 4 मोठं बुडवते आणि जस्ट पंक्तीनं पळत सुटते तुप 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 ज्याच्या नशिबाला असतं त्याला चक थेंब भेटते बाकीच्या भेटत नाही. इतकं अवघड काम करतो तुपाचं. आमची जर परदेशी एक पंगत होती जेवायला बोलू आम्ही तिथं एका बाईन अशी आयडिया केली बाबा अशी आयडिया केली. त्या बाई ते आपलं आघारी असते ना आघारी ते थोडे ते भात पोळी वाटतात अग्नीमध्ये त्याची नेतात. त्यावेळी त्या तितकंसं तूप टाकलं मार लोका पुढे आली मारत म्हणत बाई आघारी नेमकी चिवून गेली. नाही नाही बाबा हे तूप आहे तूप घ्या खा खा खा. बाबा लय अवघड झालं तुपाची समस्या लय अवघड झाली. मला सांगा जाळाला कोणी भेदून जाऊ शकते का सांगा जाऊ शकते का नाही जाऊ शकत. तसं तुकोबाला सांगतात. आता आम्ही नामसाधनेच्या बळावरती इतके शक्तिमान झालो इतके ताकदवान झालो की अग्नी रूपासारखे झालो अग्नीसारखे झालो. आता आम्हाला पापही भेदून जाऊ शकत नाही पुण्यही भेदून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत सो कशाचीही भीती न बाळगता आम्ही नामस्मरणामध्ये आचत गात नाचत नामस्मरण करतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता ठळक बातम्या. विठ्ठल विठ्ठल विचार जर का केला महाराष्ट्र ऐकताना मी असेल सप्त्याला 8 वर्ष झाली बरोबर ना. 8 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. वा वा वा. माझ्या तर असं ऐकण्यात आलं की डोईफोडे बाबाने आपल्या गावातून पद्धत सुरू केली. पहिल्या दिवशी बाबा एकच दिवसाचा कार्यक्रम करत होते. मग हळूहळू करता दुसऱ्या वर्षी 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस आणि हा पहिला सप्ताह आहे जिथं 8 कीर्तन झाले. 8वा सप्ताह चालू आहे 8वा. प्रत्येक वर्षी एक कीर्तनकार वाढत गेले. वा वा वा. गाव असं तर तुमच्यासारखं लयच खास असं गाव पाहिजे. मग कशी पब्लिक सगळं कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर येऊन बसले. नंतर काय काय ठिकाणी लोक म्हणतात चाललं कीर्तन ते दोघं आळडूनच राहिले अजून चाललंय म्हणून आळडून राहिले हो दे म्हणतात टपोरा चालू टपोरा. वा वा. गाव खूप चांगलं तुमचं 8 वर्ष चालू आहे. आणि मी नेहमी सांगतो परमार्थामध्ये अखंडतेला फार महत्व आहे. अखंडता पाहिजे परमार्थामध्ये तर काही फायदा नाही बाबा. अखंडता पाहिजे. आता मला सांगा आता आम्ही हे सगळे महाराज लोक म्हणजे घरपूजा असतो. आम्हाला 12 महिने फिरण्याचं काम. हा गाव आला रे तो गाव आला. वा वालाच खास जमलं. मी नेहमी सांगतो परमार्थामध्ये अखंडतेला फार महत्व आहे. नाहीतर काही गावचे सत्य पहिल्या वर्षी धामधूम आणि दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी चांगलं पाठ दिसते का भेटत मग त्यांना 4थ्या वर्षी म्हणा जय हरी ते म्हणता वा घरी म्हणा. आपले तर काय तसं नाही. आपला सप्ताह गेल्या 8 वर्षापासून चालू आहे आणि असाच अखंड पुढे चालत राहू ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. विचार जर का केला महाराष्ट्र अलीकडचा काळ अतिशय धावता आलेला क्वालिफाईड जग झालेले. काय लोकांनी तर आम्हाला मूर्खामध्ये काढलेले. काय लोक हो महाराज हजारो वर्षांपूर्वीचे इतिहास आज जगासमोर उकलण्याची काय गरज आहे. अहो महाराज त्रेतायुगातील रामकथा आजही जगाला सांगण्याची काय गरज आहे. अहो महाराज द्वापार युगातील कृष्ण कथा आजही समाजाला सांगण्याची काय गरज आहे. त्याचं उत्तर असं आहे नीट ऐका. हिस्ट्री इज अ गाईड ऑफ मॅन. इतिहास समाजाचा मार्गदर्शक आहे. आणि आजच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर हिस्ट्री इज अ लॅम्प ऑफ एक्सपिरियन्स. इतिहास म्हणजे अनुभव जगण्या परोपकाराची खाण आहे. विठ्ठल विठ्ठल.
कथा श्रवण करण्यात आली ती म्हणजे रामकथा. मला तरी वाटत असेल आपण जितक्या संख्येने आज उपस्थित आहात याच्यापेक्षा 10 पटीने जास्त रामकथेला उपस्थित असते. येता ना मावशा हो? येता का नाही? मला तर वाटतं वा. आता मला सांगा, आता तुम्ही कथा तरी ऐकली असेल, मला असं वाटतं रामाच्या बायकोचं नाव उर्मिला होतं. काय होतं मावशा हो? सांग ना माय, आपल्या गल्लीतली. बरोबर. वा वा, क्या बात आहे. अशी मंडळी पाहिजे. मला असं वाटते रावणाचा ज्याने वध केला त्याचं नाव विभीषण होतं. काय होतं पुरुष मंडळी बोला, काय होतं? राम होतं. मला असं वाटते रामाच्या रावणाच्या भावाचं नाव शत्रुघ्न होतं. काय होतं मुलींना बोला? वा वा, क्या बात आहे. वा वा, असे उत्तर देत चला बरं. वा वा, क्या बात आहे. असे म्हणजे बोलते चालते कार्यक्रम करायचे आपल्याला. असं समजू नका की मलाच लय मोठं येते आणि तुम्हाला काय येत नाही म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, असं समजू नका बरं. मला कीर्तन तुम्हाला पुरेपूर कळलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही सर्वजणांनी ऐकलेली, मग पुन्हा पुन्हा काय ऐकावी? या कथेत असं काय आहे जे पुन्हा पुन्हा माणसाला आकर्षण करतं? ती कथा पुन्हा पुन्हा ऐका वाटते. असं काय आहे? तुळशीदासजी सांगतात, बाबा माझ्या रामाची कथा म्हणजे कशी आहे? राम कथा ससी किरणा समाना. राम कथा ससी किरणा समाना. संताचा कोहरा करही देई पाना. संताचा कोहरा करही देई पाना. राम कथा ससी किरणा समाना. माझ्या रामाची कथा कशी आहे? चंद्राच्या किरणाप्रमाणे. तुम्ही म्हणाल महाराज सूर्याचं उदाहरण का दिलं नाही? कारण की सूर्य तीक्ष्ण आहे. बरं मला सांगा चंद्राचं उदाहरण का दिलं नाही? कारण की चंद्राला डाग आहे. चंद्राच्या किरणांचं उदाहरण दिलं कारण की चंद्राच्या किरणापासून माणसाला हानी होत नाही. ती माणसाला हानिकारक होण्यासारख्या नाहीत, त्या हानिकारक होण्यासारख्या नाहीत, त्या चांगल्या किरण आहेत. तशा माझ्या रामाची कथा म्हणजे चंद्राच्या किरणाप्रमाणे. आणि ऐकणाऱ्या माणसाला अधिकार प्राप्त असावा लागतो, तेव्हाच कथा ऐकता येते. नेहमी मन शुद्ध पाहिजे, मन धुतलेलं पाहिजे. ऐकलं बाबा एका जणाने परवा दिवशी मला घरी गेला, चिटाकभर निरमा पावडर घेतली. निरमा घडी निरमा पावडर घेतली, ताब्याभर गरम पाणी केलं, त्यात टाकली, गड 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 हलवून घेतली गोड्या. आता मग सांग नाही ती निर्मळा पेल्यावर मी ती का गपचूप बसली असेल का? तीन केलं तर दणका चालू. जवळ गावाच्या गोठणारच भेटायचा गडी डबा हातात घेऊन. त्याने एक दिवस जय घातला, म्हणलं जय हरी. तो म्हणला महाराज तुम्ही लोक मारायला तर का कीर्तन करायला? काऊन बा? नाही नाही, तुम्ही परवाच्या कीर्तनात सांगितलं अंतःकरण शुद्ध पाहिजे, तसा माणूस कथेचा अधिकारी होत नाही. म्हणलं तुम्ही काय केलं? ते निर्मा पेली. अरे म्हणलं हेडगळा, अरे अंतःकरण धुण्याकरता निर्मा पेल्याची गरज नाही, मग काय करावं लागेल? भक्ती प्रेम जल पिनुर गुराई. बहु अंतर मन कबहून जाई. बहु अंतर मन कबहून जाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. माझ्या रामाची कथा ऐका म्हणजेच काय होईल? अंतःकरण धुतल्या जाईल आणि कथेचे अधिकारी व्हाल. म्हणून राम कथा मानताना जीवनात ऐकली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मावशा सरके बसा बर, सगळे पद्धतशीर बसा. बस माय सरकी बस ना. बसा बसा सगळे पद्धतशीर बसा. हातपाय घेतपाय लांबून बसू नका. वा वा, माणसानं चांगलं बसावं कीर्तन. मला या कीर्तनात सवय बाबा, ते तुम्ही वाईट म्हणा का चांगली म्हणा, पण हाय मला कीर्तनात
मला एक वेळेस कीर्तनात पाकिट नाही दिलं तरी चालते, म्हणजे याचा अर्थ असा नाही म्हणा तुम्ही नंतर घेसाल पुढं लगे तसा अर्थ नाही त्याचा. पण मला माणूस कीर्तनात कोणी उदास नसलं पाहिजे, ना तर काही काय झालं बाबा अशा आपल्या पुढं बसता अशा पायरी कशी अशी पुढं बसून त्याची तोंड अरे तुले का सुतूक पडलं का काय झालं जरा असं डोळ तोले द्यावं त्याला ठेवून हसत नाही काय नाही असे बसतात जून का असं देवानं वाटते काय भावपूर्ण श्रद्धांजली वयाचं योगांना देवानं समाधिस्थ मूर्ती म्हणजे ज्ञान देवा अशा बसतात काही काही हावलत नाही बोलत नाही. जरा माणसाने पद्धतशीर बसावं कीर्तन मावशा हो वा वा असं वातावरण पाहिजे. आश्चर्यच कर मला असं वाटायला लागलं की मी आपल्या वजर आगामध्ये कीर्तन नाही करत, मला तर असं वाटायला लागलं की पंढरपुरी आळंदी मध्येच कीर्तन चालू आहे. गायनाचार्य म्हणाल तर वा वा एकच नंबर असं गायन तर मी कधीच नाही पाहिलं. असं वा 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 असं वाटते भरत बाबा नाही मृदंग वाजून राहिले, दुसरे भरत महाराज पठाडीत मृदंग वाजून राहिले त्याच्या जोरदार टाळ जोरदार थांबा थांबा अशा टाळ्या वाजूच नका अशा वाजल्या अजून नाही अजिबात चांगला जोरदार भाकर खाल्ल्यावर जोरदार जोरदार हा सत्तेचे कार्यकर्ते कोण कोणी हातोरी करावर एकदा सगळे मंडळी आहेत का म्हणजे पा मी तुमच्या हिताचं बोलून राहिलो याचे मी खरं तर 1000 रुपये घेतो पण तुम्हाला फुकट सांगून देतो. हे असे भरतबाबा झाले या दत्ता बाबा झाले असे आमचे सगळ्या महाराज मंडळी असे गुणीजन महाराज मंडळी तुम्ही जर का पाकिट भरताना 1000 1500 2000 रुपये कमी दिले तर टाळ्याचा आनंद राहायचा. म्हणजे हाटकून कमी देऊ नका माझ्या गळ्यात सगळं महाराज म्हणले म्हणून कमी झाली असं काय करू नका बरं. वा वा असे गाण्याचे आले पाहिजे वा वा या तिघांसाठी चौघांसाठी जोरदार टाळ्या जोरदार जोरदार आमच्या संस्थेसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. वातावरण आज किती खास चांगले तुम्ही सगळे प्रफुल्लित फुलासारखे चेहरे करून बसले वा 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 असं असलं पाहिजे जरा चांगलं वातावरण असो. तुकोबाराय सांगतात की नामस्मरण करा आपण कसं करा सदा नाम पुनरावस्थेला पोहोचलेल्या तुकोबारायांनी देहूमध्ये भव्य असा आयुर्वेदिक दवाखाना उघडला. अभंगावर न्याय लागलं बरं तुम्हाला भव्य असा दवाखाना उघडला. ते ब्रह्मारसाचा काढा देणारा आयुर्वेदिक डॉक्टर होते. अनेक पदार्थ एकत्र करून ते उकळायचे त्याचा जो अर्क निघेल त्याला म्हणतात काढा. अनेक पदार्थ एकत्र करून ते सडवायचे त्याचा जो अर्क निघेल त्याला म्हणतात आसव. अनेक वल्लीचा रस एकत्र करून तो उकळायचा त्याचा जो अर्क निघेल त्याला म्हणतात अरिष्ट. अशा प्रकारे तुकोबाराय देहूमध्ये बसल्या बसल्या सर्व जणांना आयुर्वेदिक दवाखाना उघडला. अनेक पेशंट आले असताना मनुष्य देह म्हणजे हा रोगाचा भंडार आहे. यामध्ये 3 प्रकारचे रोग होतात, एक मानसिक एक वाचिक आणि एक शारीरिक असे 3 प्रकारचे. कोणताही रोग झाला तर माणूस रोग निवारणाकडे म्हणजे डॉक्टर कडे जातो. व्याधी पिढीला धावी वैद्याची या घरी दुखाची परिहारी आपुलिया त्या न्यायाप्रमाणे काही जरी झालं तर माणूस डॉक्टर कडे जातो. अनेक पेशंट जमले असताना तुकोबारायांनी दवाखान्यामध्ये प्रवेश केला आणि पहिला पेशंट तपासण्यासाठी बोलवला. तो म्हणाला महाराज मी LLB झालेला असून वकिला व्यवसाय करतो, रोजचा भरपूर पैसा मिळतो महाराज, गाडी आहे बंगला आहे नोकर आहे चाकर आहे जमीन आहे जुमडा आहे नातू आहे पस्तू आहे सर्व काही आहे महाराज. इतका असूनही सुद्धा महाराज मला सुख नाही. तुकोबाराय म्हणाले बाबा तुझा दुःखाचा रूपांतर सुखात हवे ही इच्छा आहे ना. तो म्हणाला हा महाराज मग एक औषध कर एक काम कर. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे तू राम नाम म्हण. तो म्हणाला महाराज त्याला आश्चर्य वाटले. महाराज ज्याप्रमाणे हातामध्ये एखादी जपमाळ घेतल्या नोकरी 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 म्हणत राहिलं नोकरी मिळेल का बाबा मिळेल का नाही मिळणार. तसं राम 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 म्हटलं ना सुख मिळेल का. महाराज मला सांगतो थांब मला पुढचा पेशंट तपासून. पुढचा पेशंट एक म्हातारा माणूस होता बाबा तुमच्यासारखा. तो म्हणाला महाराज अजूनही बायको आहे का. अजूनही बायको आहे माझ्याजवळ गाडी आहे
बंगला आहे, नोकर आहे, चाकर आहे, जमीन आहे, झुमडा आहे, ट्रॅक्टर आहे, हार्वेस्टर आहे, नातू आहे, पंतू आहे, सुना आहे, लेक आहे, सगळं काही उताड आहे महाराज माझं. पण इतकं असूनही सुद्धा महाराज ज्याच्यापर्यंत ज्याच्यासाठी उभ्या आयुष्याचं काबाड कष्ट केलं, उभ्या आयुष्यात काबाड कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, दिवसाची रात्र केली, ते मात्र आता मला साथ देत नाही. अहो ज्यांच्यासाठी उभं आयुष्य कमावलं ते आता मला पाहत सुद्धा नाही महाराज. तुकोबारा म्हणा बाबा, अरे मनुष्य येताना काही आणत नाही आणि जाताना सुद्धा काही नेत नाही. मग या आयुष्यामध्ये या देहामध्ये ज्याच्याशी वर्तमान काळात ज्याच्याशी संपर्क आला ना ते असं करतात. तसं जर का विचार केला तर आपल्याला काळापासून सोडवणार कोणीच नाही, फक्त एक कोण, माता पिता बंधू भगिनी कोण पाव निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सोयीरे हेतू सुखाचे मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपान चाचणी, येथे कोण सोडविना एक सद्गुरु वाचुनी. आता तू कोणी सुद्धा सोडवणार नाही, एक फक्त सद्गुरु वाचून. हा माया जाळ बाबा, हा माया जाळ तोड. जीवन म्हणजे एक प्रकारची रेल्वे आहे, त्यामध्ये सुखाचं स्टेशन दुःखाचं स्टेशन असे अनेक स्टेशन येणार आहेत. जे लोक सुखाच्या स्टेशनवरती आपला साथ देतात, आपल्या सोबत येतात आणि दुःखाच्या स्टेशनवरती उतरून जातात, तो मायाजाळ आहे बाबा. अरे बाबा, ज्या प्रमाणात आपण रेल्वेने प्रवास करायला लागलो, आपली गाडी एखाद्या प्लॅटफॉर्मला एखाद्या स्टेशनला थांबली, त्याचे काही प्रवासी आत येतात, आपण त्याचं स्वागत करतो का? हारगीर घालून स्वागत करतो का? नाही. आणि काही उतरून जातात, आपण त्यासाठी रडत नसतो का? तसा मायाजाळ आहे. हा मायाजाळ तोड. का तुकोबारा मायाजाळ तोडायचा, मग काय करावं लागलं? तुकोबारा सांगतात, हरी हरी तुम्ही मनारे सकळ तिने माया जाळ तुटतील हरी हरी म्हणा. इतक्यात महाराजांनी तिसरा पेशंट तपासाठी बोलवला. तो म्हणाला, महाराज परंतु इतकं असूनही सुद्धा माझ्या ठिकाणी सुख आणि समाधान नाही. तुकोबारा म्हणाल, तू नामस्मरण करत असतो का? तो म्हणाला, महाराज अहो ज्ञान प्राप्त करणं हे का साधं आहे का? त्याच्यासाठी शास्त्र संपन्न ब्राह्मणाच्या घरी किंवा अधिकारी माणसाच्या घरी जन्म घ्यावा लागतो, त्याला योग्य सद्गुरू भेटावा लागतो, त्या सद्गुरूकडून योग्य ज्ञान त्याला घ्यावं लागतं. गुरु बिन कोण बतावे. तुमचं नाव काय बाबा? हा, धनंजय बाबा. वा वा वा, क्या गायन असं गायला पाहिजे, एकच नंबर. असं वाटतं तुम्हाला उचलावून गाडी टाकून घरी करता. असं गायला पाहिजे. गुरु विना कोण बतावे माने. गुरुशिवाय कोणी सांगू शकत नाही. अहो महाराज, ते त्याला आपल्याला गुरुजवळ घ्यावं लागतं. ते ज्ञान पचवण्यासाठी माणसाला वैराग्य असावं लागतं. वैराग्यामध्ये नामस्मरण असावं लागतं, आता वैराग्य जमत नाही. सांगितलं नामस्मरण कर, कारण की आमच्या वारकरी संप्रदायाचं सुप्रीम कोर्ट सांगतं की नाव ज्ञान असल आणि नामस्मरण जर का नसेल तर ज्ञानाचा फायदा नाही. सुप्रीम कोर्ट म्हणजे कोण? सुप्रीम कोर्ट म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्यांच्या अधिपाठाच्या 9व्या अभंगाच्या संख्या सांगतात, विष्णू विन जाप व्यर्थ त्याचे विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मग फायदाच नाही काय त्याचा. जर का ज्ञान असेल आणि नामस्मरण असेल तर काही देखील
काळी मात्र ही फायदा नाही. काय सांगितलं? तू राम नामच कर. नमस्कार कर, प्रभूला विनंती कर आणि नामस्मरणाला ध्यान साधनेला सुरुवात कर. आता महाराजांनी चौथा पेशंट बरोबर. चौथा पेशंट आला. तिन्ही पेशंट बाजूला उभे होते. चौथा पेशंट आला. तो म्हणाला, महाराज मी दररोज सकाळी उठतो आणि योग साधना करतो, व्यायाम करतो. त्या योग साधनेमध्ये एक महत्वपूर्ण भाग आहे मन एकाग्र करणं. हा महत्वपूर्ण अभ्यास आहे. पण ज्या वेळेस मी सगळे साधना करत असतो त्यावेळेस माझं मन काही सुद्धा कळत नसतं. पण ज्यावेळी मला मन एकाग्र करून नामस्मरण घ्यायचं असतं ना त्यावेळी मात्र मन आजूबाजूला भटकतं. अहो एक वेळेस समुद्र प्राशन करता येईल, मेरू पर्वत उकडून टाकता येईल, अग्नी खाता येईल, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मन एकाग्र करणे. ते कोणाचंही शक्य नाही. अहो परमार्थ आणि संसार यामधलं अंतर. संसार मधलं कसं, अहो ज्या ठिकाणी देह एका जागेवर आहे आणि आत्मा भटकतोय तर समजावं की तो संसार आहे. आणि आत्मा एका जागेवर आहे आणि देह भटकतोय तेव्हा समजावं तो परमार्थ आहे. मन एकाग्र पाहिजे देवाच्या नामस्मरणासाठी. मनच पाहिजे, बाकी सुद्धा काही नको. मग मन एकाग्र करायचंय, मग काय करावं लागेल? तुकोबा सांगतो मन एकाग्र करायचं, नामस्मरण कर. आता मात्र चारही पेशंट आश्चर्यचकित झाले. त्यातला पहिला पेशंट म्हणला, तुकोबा राय हा फसवण्याचा धंदा कधीपासून सुरू केला? तुकोबा म्हणजे अहो सर्वांचे रोग वेगवेगळे, तिचे औषध तुम्ही एकच देताय. म्हणजे अहो मला सांगितलं राम राम म्हण, दुसऱ्याला हरी हरी, तिसऱ्याला रामकृष्ण हरी, चौथ्याला सुद्धा नामस्मरण, असं कस काय? अहो सर्वांचे रोग वेगवेगळे, त्या औषध तुम्ही एक देता कस काय? तुकोबा सांगितले. तुकोबा म्हणतात नामस्मरण असं आहे ज्याच्या पुढे भवरोग म्हणजे टीबी सुद्धा काही करू शकत नाही. भवरोग आहे जाय अनेक काय सुलेख. नामस्मरण असं आहे. आणि एकाच उत्तर देतो. एका गावात एक पाटील बाबा राहत होते. ते खूप विद्वान होते. त्यांच्याकडे लोक सल्ला विचारण्यासाठी येत होते. संध्याकाळच्या पहारी दोघं जण आले. त्यातला पहिला म्हणाला, महाराज बाबा माझी बायको मेली, माझं जेवणाचा टाइम बजेट बसत नाही, काय करू? आणि बायको मेला हाल होतात माणसांचे. काय मी नाही बायको जाणार, मग बायको मेली, आता मला जेवण भेटत नाही योग्य टायमावर, मग मी काय करू? तितकं दुसऱ्याला म्हणाला, बाबा अहो माझी विहीर वाटली, माझ्या विहिरीतलं पाणी संपलं, आता माझं पीक जळते माझ्या डोळ्यापुढे, मी आता काय करू? तितक्यात मुलगी घरातून पळत आली, बाबा अहो वाऱ्यामुळे दिवा राहत नाही, मी काय करू? तिघांचे तीन वेगवेगळे प्रश्न होते. पाटील बाबा 2 मिनिट शांत राहिले उभे. त्यांनी विचार केला आणि सर्वांना एकाच शब्दात उत्तर दिलं, पाठ लावा. बघा शब्दांचे प्रश्न वेगवेगळे पण उत्तर एकच. कसं? अहो त्यांनी सांगितलं ज्याची बायको मेली त्याला सांगितलं पाठ लाव म्हणजे दुसरं लग्न कर. ज्याची विहीर आटली त्याला सांगितलं पाठ लाव म्हणजे पाटातलं पाणी घे. आणि मुलीला सांगितलं ताई ज्या दिशेनं वारा येत असेल ना, ज्या साईडनं वारा येत असेल त्या साईडला त्या दिशेला आडवा पाठ लाव. बघा सर्वांचे प्रश्न वेगवेगळे, तिच्यावर उत्तर एकच. तसं तुकोबाला सांगतात जीवनामध्ये सर्वांचे प्रश्न वेगवेगळे, तिच्यावरती उत्तर एकच येते नामस्मरण. ते नामस्मरण कसं घ्यायचं बघ राजा सदा नाम घोष. तुमचा आवाज तर देच का शेजारी जोरदार स्पेशल टाळा स्पेशल. सदा नाम घोष करो हरी कथा. सदा या शब्दाचा विग्रह नेहमी. आपण सदा कोणत्याच बाबतीत नाही, आपण सदा आनंदी नाही,
सदा दुःखी नाही, आपण कशातही आनंद राहत नाही. कोरोना आला तरी दुःखीचे, गेला तरी दुःखीचे, पीक जळलं तरी दुःखीचे, आलं तरी दुःखीचे, पाऊस आला तरी दुःखीचे, नाही आला तरी दुःखीचे. आपल्या आनंदाचं गणितच कळत नाही मला, आनंदाचं गणित कळत नाही. सदा माणूस कवा राहते, म्हणजे सदा नाव ठेवलेलं माणूस सदा होते असा विषय नाही बरं. ठेव सांग कोणाचं नाव सदा, सदा म्हणजे नेहमी. आता मला सांगा तुमचं नाव काय दादा? तुमचं तुम्ही खांब्याला उभे येते बर दादा मला सांगा ह्या गावचे तुम्ही? चांगलं मोकळ बोलावर मनावर घेऊ नका. ह्या गावचे तुम्ही? तुम्हाला भाजी का आवडते? म्हणजे कीर्तना सांगाजोगी आहे ना? कीर्तना सांगाजोगी आहे का नाही? माळकरी आहे का? नसत जाऊ काय विषय नाही. कीर्तना सांगाजोगी आहे ना? काय भाजी? मेथी. वा वा मेथी, शाबास. व्यसन म्हणजे का? तर म्हणाल ऐकू येत नाही जरा, तुमच्या भाषावाणी होते थोडं, बाकी काय नाही. व्यसन चांगला पदार्थ आहे. बरं मला सांगा आज वार कोणता? रविवार. बरं आता रविवारच्या संध्याकाळी तुम्हाला व्यसन दिलं, मला 100% गॅरंटी तुम्ही खाणार का नाही? बरं सोमवारच्या सकाळी दिलं तर खाल का नाही? मानता हलवा. दुपारी दिलं तर, संध्याकाळी दिलं तर, मंगळवारच्या सकाळी दिलं तर असं गणित. बरं ते बेसन कोणाच्या हातचं आवडते? आईच्या का बायकोच्या? सांगा ना. बायको आहे ना? कोणाच्या हातच्या आवडते? आईच्या का बायकोच्या? नाही एकच सांगा. दोन्ही पक्षांना मतदान नाही ठोकू शकत, एकाला ठोका. कोण आले? म्हणजे मधातलं मार्ग आहे का पक्ष? शाबास. बायकोच्या का आईच्या? आईच्या. याची बायको कुठं सांगा यायला असं करतात ते म्हणून. वाव. बरं आता मला सांगा दादा तुम्हाला खायला काय आवडते? गोड मध्ये खायला काय आवडते? गोड हा जिलेबी. वा वा प्युअर माल खाणारे दिसतात. एका पोराला विचारलं तुला खायला आवडते? जिलेबी. वा वा. बरं खाऊन किती खाल? हा पाहू बघ अर्धा किलो पाहू बघ. घ्या जरा नोंद घ्या, आणून द्या लेकरा तितकं, मग आपण भागून जाते. पाव खाऊ, पाव भर खाल, अर्धा किलो खाल नाही असा आपला आनंद आहे. ह्या गोष्टी आपला सदा नाही. सदा म्हणजे नेहमी. एकदा का माणूस खायला भिडलं की 2-4 किलो असतो मागं पाहायचं, त्याला म्हणतात सदा. सदा म्हणजे नेहमी. आपण सदा आनंदी नाही, सदा दुःखी सुद्धा नाही. आपण सदा म्हणजे मधल्याच ठिकाणची अवस्था आहे. आपण सदा नामघोष जायचं असेल तर कधी मध्ये राहून वा आज हुकलं तर उद्या घेऊन, उद्या हुकलं तर परवा घेऊ असं नाही. नामस्मरण घ्यायला लागलं, एकदा घेतलं केलं की 4-5 दिवस उठायचं तर असं नामस्मरण घ्यायचं. नंतर काही फायदा नाही नामस्मरण घेऊन. एका साधकाने प्रश्न केला, तू को भराय? नामस्मरण तो सोपं आहे, घेणं सोपं आहे, मग तुम्ही सतत घ्या असं का सांगता? सतत घ्या असं का सांगता? कारण की तुकोबारा सांगता नामस्मरण हे तर सोपं आहे, पण जो शहाणा असेल, जो हुशार असेल तोच घेते. तुका म्हणे सोपे शहाणा तो धनी. जो शहाणा असेल, हुशार असेल तोच घेते. नाम हे सुलभ आहे पण घेणारे दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सर्वत्र दुर्लभ. नाम हे कसं आहे? सोपं आहे पण घेणाऱ्या नाही कमी. अहो जेव्हा आता सांगायला लागलो ज्याने लग्न वगैरे काही आला असेल ते आता जाऊन या. मी पुन्हा उठू देत नसतो मावशा भाऊ, आता सांगायला लागलो. माग बारशी टाकले कार्यक्रम होता बाबा. आता इथं कसं ग्राउंड सपाट आहे असं दादा, तिथं असं तिरप होतं, असं तिरप चौकदार तिरप होत वर स्टेज होता. मला स्टेजवर कार्यक्रम होता. 2 लेकरं महापुरुष इतकी लगवेली बाबा, इतकी लगवेली ती पॅन्डीच होते पण नाही उठू
ठेवलेले ती उतार असल्यामुळे मागच्या लोकांना महाराज पाणी कशाचं यायला लागलं म्हटलं गंगाजल घ्या पिऊ आता अजून ठेवूया आपला काय विषय चालू होत शब्द काय चालू आहे आपलं द्यायचं पण जेव्हा आपलं द्यायचं सुरू करतात वा वा सदा सदा शब्द वा सदा शब्द चालू होता अहो नाम एक असं आहे जेव्हा माणसाचं पूर्वजन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री तरीच या जीवग्री येईल श्रीराम बहुता सुकृताची हे तुमच्या मंडपाच्या वरून गेला असं जन्मांतरीचे म्हणून सोपं बहुता सुकृताची जोडी वावा झाले म्हणतात टाइम मुद्द्यावर उदाहरणाचा चांगला जोरदार या परफेक्ट पाचक बसवायची कशी बसवायची पाचक एकदम फिट रट्टा लावून मी म्हणतो कालच्या श्रावण सांगत होता सर 10 एकर वखरायचं नाही पण एकच पण असं जोरदार चांगलं कणकम जरा 10 एकर तसं यायची गोडी विठ्ठल नाराज पासून काय तुम्ही नाराज आहे का नाही ना नाही भाऊ तुम्ही मला काय गुळ खा म्हणे ना पाणी प्या म्हणे ना मला डबा आली आज खेळ आली नाही बसू द्या मी हातात घेतो बसा नाही बसा बसा ना म्हातारे माणसं तर आज काय उगीच स्टँड आरामशीर पडल ते आरामशीर थांबा आता 2 मिनिटं सांगू द्या माझ्या आता विषयावर आलं मी म्हणल्याशिवाय गुळ खात नसतो तुम्हाला तर माहितीच आता मी म्हणल्याशिवाय गुळ खात नसतो काऊन माहिती बाबा आपलं जर आनंद करू मी विचारल्याशिवाय गुळ खात नसतो काऊन माहिती का आमच्या सांगेल पुढचा विषय मी हाताने गुळ खात असतो आपल्या थोडीशी आपल्याला तेच काम विचारले येतो मी खात नसतो गुळ काऊन माहिती का आमच्या गावात सप्ताह होता काय होतं सप्ताह होता माझा गावचा कीर्तनकार म्हटल्यानंतर कीर्तनकार काल्याच्या दिवशी तरी भेट द्यायला पाहिजे का नाही सांगा तुम्ही ते बरं झालं ती जवळ आली माझ्या सगळे अंतर होते बरं झालं गावाच्या कीर्तनकाला भेट द्यायला पाहिजे मी गेलो बाबा असं बसलं असं या इथं असं बसले तुमचं वय किती 77 नाही 88 होता असं ते बहुतेक पुढे बाबा होते आमच्याच गावातले असे बसल्यावर पुढे होते ते गुलटेकाचे कीर्तन करायचे मायकावर पण योगानं त्याला व्हायला होती खरूच तुम्हाला ते म्हातारा माणूस इथं खाजवाचा आहे इथं खाजवाचा सगळ्या अंगाने खाजवाचा त्याच हाताने गुळ तो टेकवाचा आहे कीर्तनकार तेच गुळ खात म्हणत कुठून आणला गुळ मला त्या पावसात असा गुळ कधीच खात नाही तुम्ही दिसले म्हणून ना खाल्ला नाही अजून खाऊ का विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करणारे तर नाही हो नामस्मरण करणारे अजून मधून नामस्मरण करणारे लय मोठे पण जो माणूस नित्य नामस्मरण करतो नेहमी नामस्मरण करतो ना लक्ष्मी वल्लभात आज तर लेच खास नाव झाला हो जमलं खास तुम्ही आले वा 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 आणि एक लक्षात ठेवा जा हे लोकांना जास्त जीव लावा जा कीर्तनकार हा 2 तासाचा पाहुणा आहे जास्त जास्त एका दिवसाचा पाहुणा आहे पण हे लोक 8 दिवसाचे पाहुणे तुम्ही यायला जास्त जीव लावा बाबा भरत बाबा आपल्या कलियुगाचं गणितच उलट आहे आता मला सांगा आबा तुमचं नाव काय जास होते असो मला सांगा दिवा जळतो का वाद जळते का तेल जळत दिवा वाद काय जळते हो
तेल आणि वाद जळते तरी लोक म्हणतात दिवा जळतो. असं काही उलटे बाबा आपल्या याच. ह्या लोक जास्त जीव लावायचं, हे लोक महत्वाचे. आणि हे जर का मागे नसते कीर्तनकार आलटू नळला असा पुढं पडला असता. हे लोक महत्वाचे. हे लोक म्हणजे मागचे लोक म्हणजे पिलर असतात. बिल्डिंग बांधायला महत्व नाही, छत टाकायला महत्व नाही, डिझाईनला महत्व नाही, पिलरले महत्व असते. छतले कडकड बांधतील, दाबून सिमेंट दाबलं, पण जर का पिलर जर का कच्चे असले काय फायदा आहे. तसं कीर्तनकार हा 0% काम करते. 99.9% वातावरण हे लोक तयार करतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून जोरदार. सांगत असते का नाही बरं याले म्हणतात खास. आपण एकदम असं विषयावर आणतो, विषयावर याले म्हणतात प्रमाण देणं. काय कर लोक आपलं एकदम रंगवतो, एकदम रंगवतो त्याच तुका म्हणे माझे याले काय अर्थ आहे काय आहे. चार माणसं कशी म्हणा उद्यापासून म्हणा वा वा क्या बा. नित्यने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ जवळी नित्य नेम करणारे तर अतिशय दुर्लभ आहेत. म्हणून नामस्मरण करायचं तर कसं करायचं, जीवभावना करायचं, त्यामध्ये अडचण आली पाहिजे असं करायचं, प्रेमाने करायचं, बाकी कशाने सुद्धा करायचं नाही. प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोथी, वाचून काय फायदाच नाही ना. जर का मावशा मला सांगा हे एवढं ठोकर मोती आणलं तुमच्या नवऱ्यानं नाकच नसेल तर काय फायदा. आमच्या गावातल्या बाया बाबाचं वेळ भारी. आता दिवाळीच्या टायमाला एका माणसाने अशी इतकं सोनं ते आणलं ते गळ्यातलं काम नाकातलं काम तर मावशा असेल नथ नथ ते आणलं मला काय माहित नाही. त्या बाया असे घातले नाकात आणि अख्खा गावाला सांगेल हे पा मा नवऱ्या आणली, म्हणजे असं सांगत नव्हती मा फेटा सुटल म्हणून धरला पा मा नवऱ्या आणली, पा मा नवऱ्यानं आणली. भले सांगा नवऱ्यानं आणली हे 1 वर्ष कौतुक चाललं, पण देवानं नाक दिलं याचं कौतुक आहे का माणसाने नाही. नाकच नसतं तर फायदा तरी काय असतं का मावशा, काहीच नसतं. हा असं इथे तसं कसं पाहिजे, नाकाविना मोती असून काही सुद्धा फायदा नाही. नाक महत्वाचं तसं भजन महत्वाचं नाही, त्यामध्ये प्रेम महत्वाचं आहे. विठ्ठल नाकाविना अर्थ नसेल माहित तर पोथी वाचून सुद्धा काही फायदा नाही. तसं नामस्मरण कसं पाहिजे, शुद्ध अंतःकरणाने केलेलं नामस्मरण पाहिजे, ते महत्वाचं. आपला टाइम किती झाला सांगा बरं. 8:30 सुरू झालं, 8:30 हो 10 आता मी म्हणलं सोडून दिलं काय करा हात वरी वाजवा टाळ्या. थांब ना माय थांब ना, दमा नाही बाबा कौशल गोष्टीचा. तर दम ठेवायचं ते आता सुरू झाल्या काय बाबा. प्रेमाने घ्यायचं असते, जवळ येतात बसतात, 10-20 रुपये 10 कशात घालायची. तुमच्या इकडे आहे का मावशा पद्धत. कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराच्या पाया पडताना 10-10, 20-20, 50-50 रुपये द्यायचे आहे का पद्धत नाही. करा सुरू चांगली पद्धत आहे. बाया म्हणतील माय मेला पैसे मागतो का आम्हाला तर माहिती नाही तर पैसे आणले असते. मावशा हो तुम्ही काय ताण घेऊ नका, आपण सोनं पण घेतो, सगळं चालते. बाबा बाया ऑटो करू लागतील मागे जाऊ नाही आपल्या गावाच्या बाहेर. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक हातवरी करा, प्रेमपूर्वक. वा 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 वा.
बिलात फरक होत नाही. रिडिंग रिकामी जाळू नका. बिलात फरक जर का झाला तर जमते. वाढत सांगा. नाही जुने मंडळी असतात बिलाचा खरं खूप हिशोब घेतात ते. असो आपल्या त्या संपदाला थोडक्यात बघून बघतील तर सांगू मग बरोबर टाकू. बरोबर ना. आपल्या इथं नजर लागेल असा सुखाचा सोहळा चालू आहे. वा वा वा. मला तर वाटते तुमच्या सर्वांसाठी सर्व कार्यकर्त्यांसाठी सप्ताह कमिटीसाठी जोरदार टाळ्या. जोरदार. तुम्ही आज इतकं संख्येने उपस्थित झाला त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. असा भगवान बाबाचा ज्याला आशीर्वाद लाभला त्याचं जीवनच भारी होऊन जातं. असं असतं. आपल्या इथे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताह चालू. मला तरी असं वाटतं की आपल्या सर्वांना भगवान बाबाबद्दल थोडी माहिती असेल, भरपूर माहिती असेल, परंतु आपल्या कीर्तनाच्या न्यायाप्रमाणे थोडीशी माहिती मी त्यांच्याबद्दल सांगतो. त्यांचा जन्मगाव कोणचं बरं आपल्या सर्वांना माहिती असेल. कोणचं गाव सांगा बरं. सावरगाव. वा क्या बात आहे. लहान लेकरांना सुद्धा माहिती. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं. तुपाजी. आडनाव सानप. कौतुकाबाई म्हणजे त्यांची आई आणि तुपाजी बाबा यांची ते 5वं अपत्य म्हणजे भगवान बाबा. गावामध्ये 5वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि मामाच्या गावी निघून गेले शिक्षण घेण्यासाठी. परंतु लहानपणापासून छंद होता, परमार्थाचा छंद होता. बरं भगवान बाबा ज्या गडावर राहत होत्या त्या गडाचं नाव भगवान गड असं का पडलं माहिती असेल का. ज्या वेळेस भगवान बाबांना समाजाने त्रास दिला. काय झालं. इतका त्रास दिला की बाबांनी स्वतःच पुरुषत्व कापलं. ते चोळी बांगडी बाबांच्या उशाशी ठेवली होती. ती चोळी बांगडी बाबांच्या उशाशी ठेवली. बाबांनी समाजाला इतकं सहन केलं परंतु आता सहन झालं नाही. त्या कासारीनबाई होती. कासार जात माहिती असेल आपल्याला. ती कासारीनबाई बाबांची खूप एकनिष्ठ भक्त होती. खूप ती कासारीनबाईच्या घरी बाबाचा मुक्काम असायचा. बाबाला इतका राग आला. बाबा म्हणजे आता मी निघालो. बाबा चालले होते हिमालयामध्ये. परत कधी येणारच नव्हते. बाबा निघाले होते. कासारीनबाई बाबाचा 5 मिनिटाचा अंतर झाला. बाबा 5 मिनिटात निघले. तितकंच कासारीनबाई घरी आली. कासारीनबाई आली. बाबा कुठे. घरच्यांनी सांगितलं असं झालं. बाबा निघून गेले. कासारीनबाईला वाटलं बाबा जर का निघून गेले तर जमणार नाही. स्वतःच्या मुलाला धाडलं. सांगितलं जा बाबांना परत घेऊन. आणि जर का नाहीच या लागले तर माझी शपथ घाल. मग तर त्यांना यावंच लागेल. मुलगा गेला आणि योगायोगाने भेट झाली बाबांची त्यांची.
मुलाने सांगितलं बाबा घरी चला, बाबा घरी चला. बाबा म्हणाले आता मी येत नाही, समाजाने मला खूप त्रास दिला, मी खूप सहन केलं, परंतु आता नाही शक्य होत. सांगितलं तुम्ही येत नाही ना, मग आईची शपथ तुम्हाला. आता बाबांच्या भक्ताची शपथ दिला, बाबाला काही केलं येणंच. बाबा घरी आले, सांगितलं का सारीन बाई अगं काय बनवलं मला, अहो तिथं खूप छळलं मला समाजाने, खूप खूप. आता काय सांगू ग तुला, खूप छळ. सांगितलं बाबा तुम्हाला समाजाने छळलं म्हणून तुम्ही जाऊ नका, इथे जवळच एक गड होता. काय गड होता त्या नावाचं? धौम्यगड. वा वा वा. धौम्यगडावरती जा, तिथे तुम्ही राहा, तुमच्या खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था आमचं खानदान आमचं घराणं करेल. बाबा तिथे गेले, त्या गडाचं नाव भगवानगड पडलं, धौम्यगडाचं नाव. त्या धौम्यगडावरती एकदा इंद्र उतरला, त्याच्या मंत्र्यासोबत, त्याच्या मंत्र्याला घेतलं ना आला. भगवान शंकराच्या लक्षात आलं की इंद्र हा कपटी आहे, त्याचे जर का पाऊल धौम्यगडाला लागले तर धौम्यगड अपवित्र होऊन जाईल, म्हणून भगवान शंकरांनी एका साधूचा वेश धारण केलं आणि आले. असं सांगितलं कुठे निघालास? सांगितलं हे साधुरड्या तू कोणाला अडवणार, मी इंद्र आहे. नाही नाही नाही, शंकरांनी त्याचे नाव सांगितलं नाही महादेव म्हणून. नाही नाही, तुम्ही इंद्र असले का कोणी जरी असले तरी मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. का जाऊ देणार नाही? इंद्र आहे मी, नाही जाऊ देणार तुम्हाला. इंद्राला इतका राग आला बाबा, इंद्राने त्याचं वज्र घेतलं आणि फेकून मारलं. जसं मारलं तसं महादेवाने ते वज्र गिळलं. त्याचा मंत्री म्हणाला बाबानी ते वज्र गिळणार काय साधं दिसत नाही, पळा बाबा इथून. सांगितलं देवा आपलं काय खरं नाही, हे यानं वज्र गिळलं, पुढच्या क्षणी आपल्याला गिळलं. तिथून निघून गेले बाबा. भगवान शंकरांनी ते वज्र काढलं, समुद्रात फेकून दिलं. त्या वज्राचं एक बालक तयार झालं. चाटाण्या म्हणून राहिलं बरं तुम्हाला. तुम्हाला माहिती का होते नाही ना, ते वज्र काढायला आम्ही तोच बाहेर गेलतो. ते वज्राचं एक बालक तयार झालं. इंद्राचा अभिमान आणि शंकरांचा राग त्या बालकामध्ये होता. अग्निदेवाने त्याचं पालन पोषण केलं. ब्रह्मदेवाला वाटलं हे महादेवाचं बाळ आहे, आपल्याला सांभाळावं लागेल. त्या बाळाचं नाव काय होतं नंतर सांगतो तुम्हाला. त्या बाळाचं आपल्याला पालन पोषण करावं लागेल. ते बाळ लहानचं मोठं केलं कोणी? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाने ते लहानचं मोठं केलं आणि त्याचं लग्न करून दिलं. त्याच्या बायकोचं नाव वृंदा. आता कळलं का? जालिंदर. आपल्या गावातला नाही बरं. जालिंदर होता. त्याची बायको इतकी पतिव्रता होती बाबा, इतकी कट्टर पतिव्रता होती की ती दररोज सकाळी उठल्याबरोबर आपल्या नवऱ्याच्या गळ्यात विजयाचा हार टाकत होती. म्हणजे तुम्ही कुठेही जा, कसंही युद्ध करा, तुम्ही विजयच प्राप्त होणार, इतकी कट्टर होती ती बाई. तिथं विजयाची माळा दिली घालून. त्याने इतका क्रोध झाला, इतका राग आला, इतकं ते अवमान झाला त्याने की एक दिवस पार्वतीच्याच मागं लागला. पार्वती पळत गेली नवऱ्याकडे. नवरा महादेव तर होता, डोळे झाकले. पार्वतीने वाटले यानं झाकले 2 महिन्यापासून डोळे, उघडतील तिसरा डोळा जाईल मी जळून लागव का. मग आता करता काय? विष्णुदेवाकडे जावं लागेल. सांगितलं दादा अहो जालिंदर माझ्या पाठीमागे लागलाय, दादा वाचवा. विष्णुदेवाने आता सुदर्शन चक्र घेतलं. सांगितलं ए जालिंदरा हे बाजूला. तितकं मागून आवाज आला, लक्षात ठेवा माझ्या भावाला मार चालतं. कोण होती ती? तक्षिणी, याची विष्णू भगवंताची पत्नी. आणि तिचा जालिंदर भाऊ होता. भावा समान मानलेलं होतं, नाही मार दिला. सुदर्शन चक्र काय बायकोला भिन लागते मला लग्न व्हायला म्हणून माहिती मला. तुमचं तुम्हाला माहित असेल. बायकोला भिले ते वज्र दिलं बाबा, ते ठेवून गपचूप ते बाजूला सामान ते काढ, ते सुदर्शन चक्र दिलं सामान बाजूला ठेवून. सांगितलं असं मरणार नाही. मग त्याची बायको ती वृंदा, तिला दृष्टी लावली, तिचं पातिव्रत्य भंग केलं आणि तिकडं पातिव्रत्य भंग करणं आणि इकडं त्या याला काय नाव त्याचं जालिंदराला मारणं सोबत. त्या बायकोने वृंदाला कळायला सांगितलं, लक्षात ठेवा देवा तुम्ही माझा आणि माझ्या पतीचा वियोग केला ना, मला आणि माझ्या पतीला तुम्ही अंतर केलं. ध्यान ठेवा पुढच्या अवतारात तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला सुद्धा अंतर जावं लागेल. राम अवतार
सांगितलं बर. दुसरा श्राप दिला, माझ्या भावाची हाडकाचा चुरा ज्या पोरीला लावलेला असल ती पोरगी तुझी पळून येणार. श्रीकृष्ण अवतार. सांगितलं माझं लग्न झाल्याशिवाय कोणाचं लग्न होणार नाही, ती तुळस. आणि लक्षात ठेवा देवा, ज्या लिंगाने तुम्ही मला भ्रष्ट केलं ना, पुढच्या अवतारामध्ये तेच लिंग तुम्हाला कापावं लागेल, तो म्हणजे भगवान बाबाचा अवतार. असे भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त दृष्ट लागेल असा सुंदर सोहळा आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. वा वा वा, क्या बात आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या सर्वांचे आवडते लोकनेते म्हणजे कोणचे? गोपीनाथ मुंडे साहेब. का आवडते बरं? असे माणूस होऊन गेले, मला तरी वाटते भूतो ना भविष्य ते असे माणूस होणार आहेत. वा वा, तसे माणूस झालं पाहिजे. होणं शक्यच नाही. जेव्हा आळंदीमध्ये दर्शनासाठी गेले, दर्शन सर्व घेतलं, चोखोबाच्या पायऱ्याचं वगैरे, पांडुरंगा सर्वांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आले तर हॉलमध्ये मोठे बुवा म्हणजे विठ्ठल बाबा चौधरी बसलेले होते ज्ञानेश्वरी पारायण करत. दर्शन घेतलं, ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतलं. ज्ञानेश्वरी अशी होती, अशी ठेवली. ज्ञानेश्वरीचं उकलली, ते मागून त्या किंमत लिहिलं असते का ज्ञानेश्वरीची. साहेबांनी पाहिजे ती किंमत 60 रुपये. त्या काळचे 60 रुपये फार महत्वाचे होते. सांगितलं, मोठे बाबा, बाबा हे 60 रुपये गोरगरिबासाठी ले होतात, प्रत्येकाला वाचा वाटते ज्ञानेश्वरी, पण हे 60 रुपये ले होतात ना, जरा किंमत कमी करा ज्ञानेश्वरीची. त्यावेळेस मोठे बाबा म्हणले, साहेब आम्हाला सरकारचा कोणता निधी नाही, काय योजना नाही, काय स्कीम नाही. ते लक्षात ध्यानात ठेवलं. मुंडे साहेबांनी घरी गेले आणि बरोबर तिथून 5व्या दिवसानंतर 25 लाख रुपये जो बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या नावानं धाडले, तिथून पुढे 5 दिवसानंतर 60 रुपयाला विकणारी ज्ञानेश्वरी ती 25 रुपयाला झाली, फक्त मुंडे साहेबांमुळे. बाकी अशा मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं, भगवान बाबांच्या आशीर्वादानं आपल्या इथं असं सुंदरसा सप्ताह चालू आहे. वेळ का अजून असते ते कधी होते म्हातारपणात काय ताण घेतो. वा वा, दृष्टी लागेल असं सप्ताह आपल्या इथं चालू आहे. आपला टाइम संपला का राहिला? हाय का? हो बे काय ना म्हणा लागलो. हो जरा देतात 500 रुपये वाढू. आता आपलं पिकलं मग चालू द्या अर्धा घंटा. आपला आता काय जास्तीत जास्त 15 मिनिटात उरकतो. आता हे तुम्ही जास्त आग्रह करायला म्हणला तर मी घेत नसतो बरं. 2000 रुपये घेत असतो मी अर्ध्या घंट्याची. पैसे 1000 2000 तुम्ही म्हणले म्हणून बरं, नाही तर मी म्हणत नसतो. जोपदार तुमच्यासाठी पू पू व्हायचं. वाजव एकदा. वा वा वा, असं पहिल्यांदा ऐकलं पुचुक पुचुक. वा वा वा, असो तुकोबाला सांगतात, इतकं नामस्मरण करा, इतकं नामस्मरण करा की त्या ठिकाणी देव सुद्धा आपल्यापर्यंत आला पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा, इतकं नामस्मरण करा. त्यानं काय होईल महाराज? त्याचा फायदा काय? फायद्याशिवाय काहीच लोक करत नाही. त्यानं फायदा काय? त्या भंगाच्या सर्व सुखातले आलो, सर्व आलो, सर्व प्रकारचे अलंकार म्हणजे डाग टाकीने नाही बरं मावशी. परमार्थातले अलंकार म्हणजे कोणचे? तुळशीची माळ, चंदन टिळ आहेत, बाकी काही सुद्धा हे अलंकार आम्हाला प्राप्त झाले. आम्ही इतके आनंदामध्ये तल्लीन झालो. एकदा तुकोबारायची कीर्ती ऐकून एक ब्राह्मण तुकोबारायांच्या देऊकडे निघाला. देऊच्या फाट्यातून असा आत शिरला आणि तिथून काय जवळच राहिलं होतं देऊ. आता गाव जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर अंतर राहिलं असं. तिथून चालला होता, त्यांना नामस्मरण ऐकू आलं. राम 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 विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण ऐकू आलं. त्यांनी आजूबाजूला बघितलं, आजूबाजूला कोणी दिसलं नाही, परंतु लक्ष गेलं तिकडं. ते असं जरासं उभे राहिले. भीतीच्या पलीकडं पाहिलं ते एक माणूस स्वच्छालयासाठी बसलेला होता. त्याला वाटलं शी किती घाण माणूस आहे.
अशा अपवित्र ठिकाणी सुद्धा देवाचं नामस्मरण करतो शी. तितकं गाव विचारत विचारत तुकोबराच्या घरी आला. तुकोबराच्या घरी आला. तुकोबराय त्यावेळेस स्वच्छ घरी आला. त्याचं येणं तुकोबराच्या घरी येणं सेम टायमावर झालं. त्यानं ओळखलं डब्यावरून की आपण जे बांधाच्या पलीकडे पाहिलं होते हेच माणूस हाच व्यक्ती. सांगितलं तुकोबराय मला वाटलं तुमचं इतकं नाव ऐकलं, मला वाटलं की तुम्ही फार मोठी व्यक्ती असाल, पण अशा अपवित्र ठिकाणी सुद्धा तुम्ही देवाचं नामस्मरण करताय काय वाटतं मला सुद्धा घ्या वाटत नाही हो. मला सुद्धा अशा अपवित्र ठिकाणी देवाचं नामस्मरण करा वाटत नाही, पण काय करू माझी मदत झाली. अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. छंद घ्यावा माणसा नाद घेऊ नये. नाद दुसऱ्या गोष्टीचा असतो, छंद या इतकं माणसं तल्लीन होतात महाराज, इतकं तल्लीन होतात की असो व्हायचा पोटी. आता या बघा सांगा तुम्हाला आता इतकं तल्लीन होतात लोक, इतकं तल्लीन होतात की आठव सुद्धा राहत नाही. संसारात मेलं तरी वाटतं बाबा जितकं आपण संसारात तल्लीन होतो तितकं जर का परमार्थ झालं देव प्राप्त होती. किती तल्लीन होतो आपण संसारात, नीट लक्ष देऊ लागला. तिघ मैत्रीण भेटल्या का, तिघ मैत्रीण भेटल्यावर त्यांचा घरासाठी घडतं तिघ मैत्रिणीचं, पण लग्न झाल्यापासून तिघीची भेट नाही. म्हणजे चालला तर ते एक दिवाळीच्या एका व्यक्ती भेटल्या त्या चाललं त्याचं मग लहानपणीच्या गप्पा, मग तारुण्यपणीच्या, मग कॉलेजच्या शाळेच्या, मग दाजीच्या. दाजीच्या गप्पा इतक्या गोड असतात बाबा काय सांगावं तुम्हाला, लयच गोड. दुसरी पहिली विचारते माय कशा आमची दाजी सांग ना. ती काय सांगू बाई लशिबले फुटक कस काय. त्या जर का बाजारला झाडला म्हणलं गोबी घेऊन या तर पालक घेऊन येते, आणि पालक सांगितलं टमाटे घेऊन येते, आणि नाही काय सुचलं तर पैसे घरी आणते. दुसरी म्हणजे माय तो तरी पैसे घरी आणतात. ती म्हणते म्हणजे या जर का म्हणलं जा ना बाजार आलो मी नसतो जात, आपण म्हणा मी जाते, मग तर मग येऊ दे ना लहान लेकरांना लागलं, आणि आपण नेलो की नेसत आपल्या तोंडाकडे पाहिलं गर्दीत असं नेसत आपल्या तोंडाकडे पाहणार जसं तुम्ही मा तोंडाकडे पाहायला लागलं सध्या नेसत पाहता. आपण म्हणा असं काय पाहता माझ्याकडं म्हणे खरं सांग काकू तुम्हाला कुठं तरी पाहिल्यासारखं वाटते. बायकोले काकू गर्दीत नजर बावळती त्याची. मग तिसरी विचारलं कशी आमची जाती, मी नाही सांगत आमचं भरा उकळून घेतलंय. सांगते आज इकडे याची गडबड. मग पोरावर उठवलं घ्या आंघोळ करून. पोरगा आंघोळसाठी भोंगळ झालं. तितक्यात गावात नंदीबाई हे पोरग त्या नंदीबाईकडे पळून गेलं भोंगळच. मग त्याच्या बापाला उठवलं घ्या आंघोळ करून. त्याच्या बापानं आंघोळ केली टावेल नसला. त्याची बायको थांबा मी तुमचं निक्कर आणते. हे म्हणे थांब एकदा पोराला पाहून आणतो. हे गेलं बाबा त्या पोराकडं, आणि ते पोरग नंदीबाईच्या पुढे भोगळा डान्स करे असा भोगळा डान्स करू लागले ते पोरग. तिथे माता माऊली आली ती म्हणजे माय शी पोरग भोगळ नसते. ती लागले नव्हतं काय त्याला बाई म्हणजे माय शी पोरग भोगळ नसते. त्याच्या बापाला इतका राग आला बाबा. त्याचा बाप म्हणजे बाबू भोंगळ नको हा घेत जायले कळलं त्या धन्यवाद बाकीच्या काल्याचा प्रसाद घेऊन घरी संसारात तरी झाला देव प्राप्त. असो ऐसा कोठे आठवची नाही. कळलं का असो ऐसा कोठे आठवची नाही. देहाची विनयी भोगोशा तुकोबारा सारखा आपला टाइम संपला. वा वा आपल्या चॅनलचं नाव काय? विठू माऊली मराठी हॉस्पिटल. हा विठू माऊली मराठी हॉस्पिटल. विठू माऊली मराठी हॉस्पिटल यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार लोक कीर्तनात कीर्तनकारांना कोण चहा भंग घेतला हे ध्यानात राहत नाही. माझा चहा भंग काय
वा 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 माय आजी ध्यानात आहे पा घ्या बघायचे का नंबर काय बघायचा अभंगाचा नंबर नाही 3000 नाही हो त्या मायासाठी जोरदार टाळा वाजवा त्या मायानं ध्यानात तरी ठेवलं नाहीतर काही का लोक टावेल कसा सुटला इतकं ध्यानात ठेवलं बाकी काही ध्यानात ठेवत विनोद नाही युट्यूब आवडी मराठी हॉस्पिटल वा लोक कीर्तनात जितकं बसून ऐकत इतकं युट्यूबवर ऐकतात लोक आज समाजापर्यंत ज्यांनी परमार्थ घेऊन तळागाळात समाजाच्या तळागाळात परमार्थ ज्यांनी पोहोचवलाय ते आमचे युट्यूब वाले वा वा युट्यूबवर कीर्तन खूप लोक बघतात आज जितकी काही प्रसिद्धी होत असेल जितकं काही परमार्थ वाढत असेल तो मात्र युट्यूब चॅनलमुळं त्यांचे सुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो चांगलं असं त्यांचं क्लॅरिटी हॉटस्पॉट मित्रमंडळ चांगलं प्रसिद्ध त्यांचं मराठी हॉटस्पॉट असं चांगलं प्रसिद्ध वातावरण त्यांचं त्यांना सुद्धा शत नमन करतो त्यांची तुमचे जे ऑपरेटर असतील जे मालक असतील त्यांना सुद्धा नमस्कार करतो त्यांना सुद्धा शत नमन करतो त्यांच्या चरणी सुद्धा सेवा समर्पित करतो आपला टाइम संपला झालेली सेवा तुम्हा माया बच्चेंनी समर्पित करतो तुम्ही मंडपात बसलेले देव तुम्ही म्हणाला आम्ही देव मग त्या बांधावर बसून ऐकणारे ते माग बसून ऐकणार ते सगळे महादेव आणि झोपून ऐकणार भद्रा मारुती त्या सर्वांचे चरणी समर्पित करतो आमचे साऊंड ऑपरेटर नाव काय तुमचं पवन साऊंड सिस्टीमचं हा श्री समर्थ साऊंड सिस्टीम बाळ समुद्र वा 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 त्याच्यासाठी जोरदार टाळ्या देतात साऊंड कसा होता असा आज कू का की अजून काही केलं नाही बा नाहीतर आमच्या इकडं मला साऊंड आहेत सांगितलं का मी सांगतो आमच्या इकडं सुद्धा साऊंड आहेत पण त्या साऊंड सिस्टम मध्ये कीर्तनकार बोलला की असं वाटतं इथून बोलायला लागला कीर्तनकार पण इथं साऊंड सिस्टम खूप सुंदर वा वा ऑपरेटर सुद्धा खूप चांगले साऊंड सिस्टम वरचे पाहून दादा असते तुमचं नाव काय हो टोपीवाले हा सचिन दादा असते त्याचे तिने समर्पित करतो साऊंड सिस्टम आमचे हरिभक्त पारायण ज्युनियर भरत महाराज पठाडे भरत महाराज शिंदे त्यांचे चिन्ह समर्पित करतो त्याचबरोबर आमचे गायन सम्राट नाव काय बाबा तुमचं दत्ता बाबा असतील त्यांचे चिन्ह समर्पित करतो आमचे जगन बाबा असतील त्यांचे चिन्ह समर्पित करतो आमचे धनंजय बाबा असतील त्यांचे समर्पित करतो दत्ता बाबा असतील त्यांचे चिन्ह समर्पित करतो समस्त गुरुस्थानी असणारे समस्त गावाचे त्यांचे चिन्ह समर्पित करतो आपल्या संस्थेचं नाव काय काय सांगू द्या ना थांबा का सांगा माऊली कृपा वारकरी शिक्षण संस्था वा 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 त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना सुद्धा शत नमन त्यांचे चिन्ह सेवा समर्पित करतो आगच्या गोष्टी असणारे रामानाचार्य आमच्या भक्त पारणार सतीश बाबा डोई पुढे त्यांचे चिन्ह समर्पित करतो तुमचं नाव काय बाबा सीताराम बाबा गुळ ठेवणारे बाबा सीताराम बाबा त्यांचे समर्पित करतो सर्वांचे ते समर्पित करतो विनोदराव बाबा तुमचं नाव प्रकाश आता मेन माणूस सुटला भाऊ आमचा सांगा बरं कोण चोपदार पू आजोबा तुमचं नाव काय शिंगणे बाबा त्यांचे ते समर्पित करतो तुमचं वाहन वाघ जुना वाघ वा 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 असे चोपदार पाहिजे हो इतक्या वेळात त्या अजून उभे काय बसतात खाली मतदान झालं तरी उभे त्या अजून असे वा 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 त्याच्या दोघांसाठी जोरदार याने म्हणला चोरदार काय ठिकाणचे चोरदार कीर्तनकार म्हणलं लागते हात धर पडतात का काय असे असतात काय पण दोघं लेच खात भेटले वा वा कोणी सुटलं नाही आपलं हो तुळस पाय काय नाव तुमचं नाव काय पार्वती आई म्हणजे त्यांच्या तिने समर्पित करतो आपला नक्की बोल सोड पाकिट कोणाकडे मग गाववाले त्यांचे जे समर्पित करतो समर्पित करतो साऊंड सिस्टीम माईक ऑपरेटर सर्वांचे मंडप सर्वांचे समर्पित करतो जागरण कोणी सुद्धा उठू नका सर्वांनी भजन करा ज्ञानेश्वर
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.